ठाण्यात अघोषितपणे पाणी कपात लागू करण्यात आली आहे। राज्य सरकारनं किंवा ठाणे महापालिकेनं अजून तरी अधिकृतपणे पाणी कपात जाहीर केलेली नसली तरी नळाला पाणी नाहीये आणि त्यामुळे अगदी नौपाडा ते घोडबंदर आणि कळवा ते दिवा अनेक गृहनिर्माण संकुलात पाणीच येत नसल्यानं नागरिकांना टँकरच्या पाण्यावर तहान भागवावी लागते। आजच्या घडीला ठाण्यात दिवसाला 75 ते 105 टँकर महापालिकेद्वारे पुरवले जात आहेत, ज्याचे पैसे देखील भरावे लागतात। ठाण्यातील याच पाणी टंचाईचं भीषण वास्तव आज आम्ही दाखवणार आहोत। पाहूयात आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांनी घेतलेला हा आढावा। मी सध्या ठाणे महानगरपालिकेचे याच टँकर ज्या ठिकाणी भरले जातात त्या ठिकाणावर आहे। ते माझ्या आजूबाजूला तुम्ही पाहू शकता की किती मोठ्या प्रमाणात टँकर इथे भरायला आलेले आहेत आणि या टँकरमध्ये पाणी भरण्यासाठी आता रांग लागू लागलेली आहे। संपूर्ण ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये आजच्या घडीला 75 टँकर हे दिवसाला वेगवेगळ्या सोसायटीजमध्ये पाठवले जात आहेत। हे पालिकेचे टँकर आहेत, खाजगी टँकरची संख्या यापेक्षा जास्त असणार आहे। घोडबंदरला जे कमी पाणी पुरवठा होतो त्या सगळ्या सोसायटीजला टँकरद्वारे पाणी दिलं जातं आणि हेच टँकर भरण्याचं काम सध्या या साकेत रोडच्या बाजूला सुरू आहे। दिवसाला 75 टँकर, याचाच अर्थ संपूर्ण ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये केवळ घोडबंदरच नाही तर नौपाडा विभागात देखील आज पाण्याचं दुर्भिक्ष बघायला मिळतंय। ताबडतोब या समस्येवर काही ना काही उपाययोजना कराव्या अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। ज्या सोसायटीमध्ये एका फ्लॅटचे दर हे जवळपास 2 ते 4 कोटी इतके आहेत, त्या ठिकाणी देखील पाणी समस्या असल्यामुळे ज्या नागरिकांनी इतक्या मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करून घर घेतलेलं आहे त्यांना पाण्यासाठी अतिरिक्त पैसे हे दररोज भरावे लागत आहेत। म्हणूनच ठाणे महानगरपालिकेने मुंबई महानगरपालिकेकडे 50 दशलक्ष लिटर अधिकची पाण्याची मागणी केली होती, पण मुंबई महानगरपालिकेकडे देखील पाण्याचं दुर्भिक्ष आहे। त्यामुळे त्यांनी केवळ 5 दशलक्ष लिटर पाणी जे आहे तेच अतिरिक्त वाढवून दिलं। म्हणूनच अजूनही ठाणे महानगरपालिका क्षेत्रात खूप मोठी पाण्याची समस्या आहे। पाणी कमी मिळतंय आणि ठाण्यातल्या नागरिकांना त्यामुळे टँकरच्या आधारावर आता जगावं लागतंय। कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, ठाणे। तर पाणी टंचाईमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी पाण्याच्या प्रश्नावर पालिका आणि सत्ताधारी यांना धारेवर धरलाय। ठाण्यातील तलावपाळी परिसरातील एका जुन्या सोसायटीत गेले 3 दिवस पाणी चाललेलं नाहीये। त्या सोसायटीमधल्या नागरिकांशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी। ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात टँकरचा पुरवठा केला जातोय, कारण की अनेक सोसायटीजमध्ये अनेक घरांमध्ये आज पाणी नाही आहे। त्यामुळे शेवटी टँकरवर त्यांना संपूर्ण पाण्याची तहान बघावी लागते। मी सध्या घोडबंदरच्या परिसरात नाही आहे, मी सध्या ठाणे शहरात आहे, मुख्य शहरात आहे, ज्या ठिकाणी गेल्या 30 वर्षांपासून ही सोसायटी आहे। पण 30 वर्ष झाली असली तरी देखील या सोसायटीला आज टँकरवर त्यांची पाण्याची तहान भागवावी लागते। काय सांगाल, किती दिवस झाले पाणी आलं नाहीये? झाले पाणी नाही आहे आणि घरात लहान मुले पण आहे, मग त्रास होतो ना पाणीला, प्यायला पाणी पण नाही आज। रविवार पासून नाही येतं, एक थेंब पण नाही पडत, प्रेशरच नाही तर काही पाणी येणार। मग तुम्ही कसं पाणी भरताय? सध्या पाणी कुठून येतंय तुम्हाला? आम्ही बोरिंगच्या आणते। टँकरसाठी पहिले मला पालिकेला पहिले मला पैसे जमा करायचे, पैसे जमा करून नंतर मला परत साकेतला जायचं होतं। साकेतला जायचा, त्यांना तिकडे एनरोलमेंट करायची, नंतर त्यांनी इकडे, तर ऑलमोस्ट या सर्व प्रक्रियेत माझे ऑलमोस्ट 2 ते 2.5 तास माझे गेले। मी माझा जॉब सोडून, माझं काम सोडून आलाय, तर हे सर्व आम्हाला जे आहे ते खूप त्रास होतोय आम्हाला। किती वर्षांपासून त्रास आहे की दरवर्षी हा त्रास होतो मे महिन्यामध्ये? दरवर्षी म्हणजे मला जेव्हापासून माहीत आहे लास्ट 2-3 वर्ष मे महिन्यामध्ये तर हा पाणीचा त्रास असतो आणि टँकर आम्हाला मागवायलाच लागते। ते तलावपाळीच्या समोरच आपली सोसायटी आहे, तर इतकी वर्ष राहते, किती वर्षापासून हा त्रास सुरू झाला की हल्ली झाला? म्हणजे मे महिन्यात बरेच वेळा बारीक, पण एवढं हे 2-3 दिवस आहे, आता 1-2-3 वर्षांनी झालंय, नाही तर 1-8 दिवस पाणी येत नाही असं खूप वेळा होतं। पालिका जे करेल ते प्रमाण, तुम्हाला काही बोलायचा अधिकारच नाही। आणि हे मी तुमच्याशी बोलतोय तरी सुद्धा पाणी येणारच नाही घरात, मी हे फक्त बोलणार। मगाशी आम्ही बघितलं तुम्ही 2 बादल्या अगदी घेऊन जात होता, त्याच्याशिवाय मार्ग काय? आम्हाला दुसरीकडूनच पाणी आणायला लागतं। मग नागरिकांना अशा प्रकारे पाण्यासाठी आता टँकरवर अवलंबून राहावं लागतंय। कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, ठाणे।